हाय, मी क्षिप्रा आष्टेवाले, फाउंडर आणि CEO IFSI म्हणजेच इंटिग्रेटेड फिटनेस अँड स्पोर्ट्स इन्स्टिट्यूट या कंपनीची. आज मी आले आहे सिंहगड रोड येथील ॲक्टिव्ह फिटनेस या जिममध्ये, जी धायरीमध्ये आहे. आणि या जिमची ओनर आहे मयानी कांबळे, जी आपली स्टुडंट आहे मास्टर ऑफ एक्सरसाइज या कोर्सची. चला तर मग त्याच्याशी गप्पा मारूया. हाय मयानी, कशी आहेस तू? मस्त. बरं, थँक्यू की तू आम्हाला तुझा मौल्यवान वेळ आज दिला ह्या इंटरव्ह्यू करता. बेसिकली आम्हाला तुझा इंटरव्ह्यू घ्यावासा वाटला कारण तू जी जिम ओपन केली आहेस धायरीमध्ये ती फक्त लेडीज म्हणजे बायकांच्या करता केलेली आहेस. तर तुला असं का वाटलं की जिथे सगळे लोक युनिसेक्स जिम चालू करण्याकरता इन्स्पायर्ड असतात, तू बायकांच्याच करता का ओपन केलीस जिम? लेडीज जिम चालू का केली? मी ॲक्च्युली कॉर्पोरेट जॉबमध्ये काम करत होते. सकाळी 9 ते 6 माझी ड्युटी असायची आणि त्यावेळेस काम करताना मी खूप स्वतः पर्सनली हेल्थ इश्यूज फेस करत होते. आणि फॅमिली फ्रंट आणि ऑफिस फ्रंट हे दोन्ही सांभाळताना बायकांना खूप हेल्थ इश्यूज येतात कारण तेवढा वेळ फिटनेससाठी देता येत नाही. मग 2014मध्ये मी जॉब सोडल्यानंतर माझा पहिला फोकस फिटनेसवरती ठेवला आणि मी जिम जॉईन केली. आणि त्यावेळेस माझ्या लक्षात आलं की माझ्यासारख्या इतर खूप महिला आहेत ज्या त्यांच्या डे टू डे बेसिसमध्ये फिटनेसला घेऊन किंवा त्यांच्या वजनाला घेऊन, त्यांच्या वाढलेल्या वजनाला घेऊन इश्यूज फेस करतात. आणि मग माझ्या लक्षात आलं की आपण याच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे. आणि मग मी ठरवलं की मग जिम आपण फक्त लेडीजसाठीच चालू करू, की जिथे महिलांना वेट ट्रेनिंग आपल्याला शिकवता येईल आणि त्यांना अजून त्याबद्दल माहिती देता येईल आणि जिथे त्या कम्फर्टेबल असतील हे सगळं करण्याकरता. कारण बऱ्याच स्त्रियांना असं असतं की ते जिमचे ते कॉस्ट्युम घालून इन फ्रंट ऑफ एव्हरीबडी दे आर नॉट कम्फर्टेबल टू वर्कआउट ऑल्सो मेनी टाइम्स बिकॉज ऑफ देअर बॉडी वेट. सो खूप चांगलं आहे की तू हे सुरू केलं आहेस. माझा ह्याच्याच रिलेटेड दुसरा प्रश्न असा आहे की तुला जिम ओपन केल्यानंतर रिस्पॉन्स कसा मिळाला बायकांकडून? रिस्पॉन्स खूप छान मिळाला. आम्ही जेव्हा चालू केलं तेव्हाच सगळ्यांना हा कन्सेप्ट आवडला. लोक आमच्याकडे विश्वासाने त्यांच्या घरातल्या महिलांना पाठवतात. आपल्याकडे लहान मुलींपासून अगदी 50 एजपर्यंतच्या महिला येतात आणि ते खूप कम्फर्टेबल असतात. आपल्याकडे आपण मेंटेन करतो, फ्रेंडली वातावरण आपण मेंटेन करतो, त्याच्याबरोबर त्यांच्या सेफ्टीकडे पण आपण लक्ष देत असतो. हो, ते मी पाहिलं की तुझ्या जिमचं मेंटेनन्स खूपच सुंदर आहे. तू जिम सुरू केव्हा केली होती? मी 2018मध्ये जिम चालू केली, ऑगस्टमध्ये. आता यावर्षी माझ्या जिमला 4 वर्ष होतील. आणि मध्येच लॉकडाऊन हा पिरियड आला होता, तू कसा फेस केला? त्यावेळेस आम्ही फक्त एकच विचार केला होता की आपल्याला पुन्हा तेवढ्याच उत्साहाने पुन्हा आपल्याला सुरू करायचं आहे. आणि जे काही लॉसेस झालेत ते काही आपले वैयक्तिक एकट्याला झालेले नाहीत. आज सगळी इंडस्ट्री, प्रत्येक ठिकाणी लोक लॉसेस फेस करतात. सो हा माझा सेटबॅक नसू शकतो, म्हणजे मला पुन्हा त्या ह्याच्यात यायचं आहे. पण लॉकडाऊनच्या नंतर तुला रिस्पॉन्स आणखीन चांगला मिळाला असेल ना? हां, लॉकडाऊनच्या नंतर लोक पुन्हा यायला लागले कारण त्यावेळेस लोकांमध्ये अवेअरनेस वाढला होता. कोविडमुळे खूप लोकांनी हेल्थ इश्यूज फेस केले, प्लस खूप लोकांनी आपली जवळची लोकं गमावली. सो फिटनेसबद्दल जो आधी लोकांमध्ये जागृती नव्हती ती पॅन्डेमिकमुळे खूप आली. आणि आता लोक स्वतःहून एक्सरसाइजसाठी मोटिवेट होत आहेत, येत आहेत जिमला, आणि त्यात बायकांचा पण समावेश आहे. गुड. आता मी ऐकलं आहे की तू हे पण खेळतेस, पॉवर लिफ्टिंग कॉम्पिटिशन. मग ते तुला असं कुठून असं वाटलं की मी हे पण खेळायला पाहिजे आहे? हा खरं तर माझ्या आवडीचा प्रश्न आहे. कारण मला स्वतःला पण वाटलं नव्हतं कधी की मी इन माय 40s आय विल प्ले सम नॅशनल लेवल गेम. पण जेव्हा मी जिम चालू केली तिथे मी वेट ट्रेनिंग प्रकारचा एक्सरसाइज करायचे, वेट ट्रेनिंग हा प्रकार. तर त्यावेळेस माझ्या लक्षात आलं की माझी नॅचरल स्ट्रेंथ खूप चांगली आहे. मग मला पॉवर लिफ्टिंग गेमबद्दल माहिती मिळाली. पण मी म्हटलं आता पॉवर लिफ्ट, मला पण आधी सुरुवातीला भीती होती. मग ती भीती घालवण्यासाठी मी IFSI जॉईन केलं होतं, जिथे मास्टर ट्रेनरचा कोर्स केला जातो आणि त्याच्यात पॉवर लिफ्टिंग शिकवलं जातं. सो मोटिव्ह इज दॅट की मला गेम खेळायचा आहे पण त्याच्याबद्दल मला नॉलेज नाही आहे. बरोबर. सो मी तिथे म्हणजे त्या गेमशी रिलेटेड सगळे टेक्निक, रूल्स, फॉर्म हे सगळं मला निखिल सरांनी करेक्ट करून घेतले. कारण मी तेव्हाच त्यांना सांगितलं होतं की सर मला नॅशनलची तयारी करायची आहे. सो तेव्हा असं नव्हतं की मला पॉवर लिफ्टिंग आवड आहे म्हणून मी करते आणि ती डिस्ट्रिक्ट आणि स्टेट लेवलपर्यंतच करायची. असं की मला महाराष्ट्रीयन लेडीला किंवा महाराष्ट्रीयन फिमेलला नॅशनल लेवलला किंवा पुढे आफ्टर सम इयर्स ऑफ ट्रेनिंग माइट बी आय कॅन एलिजिबल फॉर इंटरनॅशनल ऑल्सो. सो ते माझं ड्रीम आहे. डेफिनेटली. म्हणून मी ते मास्टर ट्रेनर कोर्स जॉईन केला, ज्याच्यामध्ये पॉवर लिफ्टिंग शिकले. आणि आता त्याचा मला खूप चांगल्या प्रकारे उपयोग होतोय. मी तर ऐकलं की तू तुझ्या मेंबरना पण आता मोटिवेट करते खेळण्याकरता. हो, माझ्याकडे बघितल्यानंतर त्यांनाही आवड निर्माण झाली. कारण कसं झालंय, बेसिकली पॉवर लिफ्टिंग हा गेम आपल्याकडे एवढा पॉप्युलर नाही आहे जसं की क्रिकेट आहे, ॲज यू नो. पण मला बघून लोकांना असं वाटतं, म्हणजे ज्या बायका काय इन्स्पायर होतात त्यांना ते त्या गेमबद्दल माहिती विचारतात आणि मग आपण त्यांना ते माहिती देऊन
त्यांना गाईड करतो. सो आता लोकांमध्ये हा गेम पॉप्युलर होतोय, लोक खेळण्यासाठी येतात. आणि हा गेम असा आहे की याच्यासाठी तुम्हाला वेगळं कोचिंग नाही घ्यावं लागत. बेसिकली तुम्ही तुमच्या रेग्युलर वर्कआउटमध्ये पॉवर लिफ्टिंगचं प्लॅनिंग करून तुम्ही त्या गेमसाठी प्रॅक्टिस करू शकता. तो हा बेनिफिट आहे की इतर गेमसाठी कसं होतं की एखादी रेग्युलर महिला जी जॉब पण करते आणि वर्कआउट पण करते आणि घर पण सांभाळते, तिला अजून एखाद्या गेमसाठी वेळ काढणं पॉसिबल होत नाही. पण पॉवर लिफ्टिंग असा गेम आहे की जो तुम्ही तुमच्या वर्कआउटमध्येच करू शकता. म्हणजे इफ यू कुड स्पेअर 1 hour फॉर दॅट, 1 ते 1.5 तास तुम्ही काढताय, तर त्याच्यामध्ये तुम्ही पॉवर लिफ्टिंगचं ट्रेनिंग करू शकता रेग्युलर बेसिसवरती. बरोबर. सो आता तुझा पुढचा भविष्य काळातला जो काही प्लॅनिंग्स आहेत किंवा गोल आहे तो काय असेल? माझा गोल की आता ॲक्च्युली तर मला अजून माझ्या लेडीज जिमच्या फ्रँचायझी काढायला आवडेल. अजून मला वाढवायच्या जिम, तो तर आहेच गोल. पण त्याच्याबरोबर मला स्वतःला पोस्ट 40s म्हणा किंवा 50s म्हणा, मला आवडेल की मी स्वतः माझं कोचिंग सेंटर चालू करायचं माझं ड्रीम आहे. की जिथे मी पॉवर लिफ्टिंग, वेटलिफ्टिंगबद्दल लोकांमध्ये म्हणजे मुलांमध्ये कॉम्पिटेटिव्ह लेवलला तयारी करून घेणार आहे. त्याच्याबरोबर स्पोर्ट्स स्पेसिफिक ट्रेनिंग मला चालू करायचे, ते की फक्त परफॉर्मन्स खेळाडूंसाठी असणार आहेत, जे की स्पेसिफिक एखाद्या खेळाची तयारी करतायत नॅशनल किंवा इंटरनॅशनल लेवलवरती. जेव्हा तू जिम ओपन करायचं ठरवलंस किंवा जेव्हा तू ठरवलं की मला फिटनेसमध्ये यायचं आहे, तर तुझ्या फॅमिलीमधनं तुला सपोर्ट मिळाला का? आणि तो कोणी कोणी केला? हो, माझ्या फॅमिलीमध्ये सगळ्यांनीच तसं इनिशियली सपोर्ट केला, पण त्यातल्या त्यात माझ्या मिस्टरांनी खूप केला. त्यांचं नाव हेमंत कांबळे आहे आणि त्यांचं असं होतं की ठीक आहे, तुझं ड्रीम आहे तू कर आणि मला विश्वास आहे तू करशील, तुला आवड आहे. आणि मग इनफॅक्ट सगळं म्हणजे फायनान्शियल होता, मॉरल होता सपोर्ट. आणि ही ऑलवेज त्याच्यानंतर जेव्हा मी पॉवर लिफ्टिंगमध्ये पण उतरायचं ठरवलं त्यावेळेसही त्यांनी त्या गोष्टीसाठी विरोध नाही केला. ही सेड की तू कर आणि तू करू शकशील, मला विश्वास आहे. आणि तो एक त्यांचं ते एक वाक्यच माझ्यासाठी खूप महत्त्वाचं होतं. बरोबर बरोबर. आणि मी तर आता बघितलं की तुझी मुलगी तुला इथे मदत करते, सो तिला आवड आहे ह्या सगळ्याची? तिचं आता एज कसं आहे, टीनेजमध्ये असल्यामुळे तिच्या आवडीनिवडी बदलत असतात. म्हणजे 6 महिन्याला मला कळतं की तिला ब्लॉगर व्हायचंय, मग 6 महिन्यांनी काहीतरी वेगळं. आता तरी नाही सांगू शकत, पण ऑफकोर्स आताचं टीनेज असं आहे, म्हणजे टीनेजर्स हा क्राऊडच असा आहे की दे आर मोर अवेअर अबाउट फिटनेस. त्यांना असं बॉडी कॉम्पोजिशन इम्प्रूव्ह करावं असं वाटतं बिकॉज ऑफ सोशल मीडिया, इंस्टाग्राम ऑल्सो. नाऊ पीपल आर अवेअर, लाईक अर्ली टीन एजमध्येच लोक जिम वगैरेला यायला लागलेत. म्हणजे आधी 2-3 वर्षापूर्वी हा क्राऊड नव्हता म्हणजे माझ्याकडे पण पोस्ट पॅन्डेमिक हा क्राऊड वाढलाय की टीनेजर माझ्याकडे जास्त यायला लागलेत. करेक्ट, बरोबर. मग आता तुझं पुढे गेल्याच्या नंतर बायकांना स्पेशली काय सांगणं असेल की त्यांनी वेट ट्रेनिंगकडे लक्ष द्यायला हवं का? हां, कारण का कम्पॅरेटिव्हली जर तुम्ही बघितलं, पुरुषांपेक्षा महिलांना फिजिकल फिटनेसचा प्रॉब्लेम येतो, हेल्थचा प्रॉब्लेम येतो, स्टॅमिनाशी रिलेटेड प्रॉब्लेम येतो. कारण का न्यूट्रिशनच्या डिफिशियन्सीज असतात, त्याच्याबरोबर लॅक ऑफ अवेअरनेस असतो. सो त्यांना गरजेचं आहे वेट ट्रेनिंग करणं, कारण त्याच्यामध्ये महिलांची मस्क्युलोस्केलेटल स्ट्रेंथ असते, ती वाढते. त्यांना लॉंग टर्ममध्ये मेनोपॉजच्या काळामध्ये वगैरे आर्थरायटिससारखा जो आजार होतो ते आपण प्रिव्हेंट करू शकतो जर त्यांनी वेट ट्रेनिंग व्यवस्थित टेक्निक वगैरे मेंटेन करून चालू केलं. आणि आठवड्यातनं 2दा जरी तरी वेट ट्रेनिंग ते करत असले तर त्याचा त्यांना लॉंग रनमध्ये खूप उपयोग होतो. बरोबर. आणि ज्यांना महिलांना ह्या इंडस्ट्रीमध्ये यायचं आहे, फिटनेस क्षेत्रात यायचं आहे, त्यांना तू काय मेसेज देशील? त्यांना तर सांगते ही एवढी ग्रोईंग इंडस्ट्री आहे मॅम की आज गरज आहे. म्हणजे आज फिमेल ट्रेनर भेटत नाहीत आणि आज गरज आहे. फिमेल तुम्ही ॲज अ फिटनेस ट्रेनर म्हणून पण करू शकता. त्याच्यानंतर ॲज अ फिटनेस मॉडेल म्हणून पण तुम्हाला खूप स्कोप आहे या इंडस्ट्रीमध्ये. आणि तुम्ही जर पे स्केल पण बघितला तर खूप चांगल्या प्रकारे तुम्हाला पेमेंट मिळतं. बरोबर. आता पुढचा प्रश्न असा आहे की जेव्हा मी तुझ्या जिममध्ये येत होतो तर तुझ्या स्टेअरकेसवरती जिन्यांच्या मधल्या पॅसेजमध्ये आपले सगळे इंडियन ॲथलीट्सचे फोटो लावलेले आहेत. ते तुला कुठं असं वाटलं की आपण इंडियन लावावे म्हणून? हो, त्याचं रिझन एकच होतं मला की खूप म्हणजे त्याचं रिझन हेच होतं की इंडिया अजून आपला समाज हा मागासवर्गीयच आहे बऱ्यापैकी, की खूप स्ट्रगल करावा लागतो फिमेलला. त्यामुळे पॉवर लिफ्टिंग असू दे, वेट लिफ्टिंग असू दे किंवा इतर पण खेळ याच्यामध्ये महिला खेळाडू खूप कमी आहेत. आणि सो ज्या महिलांनी नॅशनल लेवलला किंवा इंटरनॅशनल लेवलला इंडियाला प्रेझेंट केलंय, सो आपण त्यांना अप्रिशिएट केलं पाहिजे, आपण त्यांच्यापासून इन्स्पायर व्हायला पाहिजे. म्हणून मी प्रिफर करते की इंडियामधले कोण खेळाडू आहेत त्यांना फॉलो करणं किंवा त्यांचं वर्कआउट रुटीन बघणं. बरं. तू वयाच्या 37व्या वर्षी खेळायला लागलीस कॉम्पिटिशन, तर तू कोणते खेळली आहेस आतापर्यंत कॉम्पिटिशन? मी ॲक्च्युली
2018-19 मध्ये ट्रेनिंग चालू केलं पॉवर लिफ्टिंगसाठी. त्याच्यासाठी लागणारं नॉलेज आणि हे पण मी IFSI मधनं घेतलं आणि मी कॉम्पिटिशनची तयारी करत होते. पण पेंडेमिकमुळे 2 वर्ष तर कॉम्पिटिशन झालं नाही. आणि त्याच्यानंतर मग मला आता यावर्षी म्हणजे 2021ची कॉम्पिटिशन मला 22 मध्ये खेळण्याचं चान्स मिळाला, कारण त्यांनी ते ऑर्गनाईज केलं होतं आणि त्याच्यामध्ये मी डिस्ट्रिक्ट आणि स्टेटमध्ये सिल्वर मेडल मिळवलंय. आणि त्याच्यानंतर मी नॅशनलला क्वालिफाय झाले आणि नॅशनलमध्ये मला ओव्हरऑल 4th रँक मिळाली आहे. आणि प्लस डेडलिफ्टमध्ये सिल्वर मेडल आणि बेंच प्रेसमध्ये मला ब्रॉन्झ मेडल मिळालेलं आहे. सो अशा पद्धतीने मी फर्स्ट माझी नॅशनल खेळलेली आहे. आता याच्या पुढे या 2022च्या नॅशनलची मी तयारी करतेय आणि होपफुली सून आय एम गोइंग टू प्ले इंटरनॅशनल ऑल्सो. अँड दॅट ऑल क्रेडिट गोज टू निखिल सर, बिकॉज ते कायम इन्स्पायर करत असतात मला. आमच्या सगळ्या टीमकडनं तुला तुझ्या भविष्याच्या वाटचाली करता खूप खूप शुभेच्छा आणि अशीच तू ग्रोथ कर आणि आमच्या संपर्कात राहा. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. थँक्यू. सो हा होता आमचा इंटरव्ह्यू मयानी कांबळे बरोबर. तुम्हाला कसा वाटला हे जरूर सांगा खाली कमेंट बॉक्समध्ये. धन्यवाद.